मित्रांनो, अमेरिकेने बनवला यूट्यूब, अमेरिकेने बनवला फेसबुक, अमेरिकेने बनवला इंस्टाग्राम, अमेरिकेने बनवला व्हॉट्सअप, चॅट जीपीटी, चीनने बनवला टिकटॉक, डीपसीक, वीचाट, रूसने बनवला टेलिग्राम, जे प्रायव्हेट चॅटिंगसाठी भरपूर प्रमाणामध्ये वापरला जातो. ठीक आहे. प्रायव्हेट चॅटिंगसाठी बऱ्याच प्रमाणामध्ये हा यूज केला जातो. काय? टेलिग्राम. ठीक आहे. आणि हे झालं अमेरिका, रूस, चायना, स्वीडन या कंट्रीबद्दल. आपल्या इंडियामध्ये काय काय बनवलं याचं याचं थोडंसं नॉलेज ते देतो तुम्हाला. आता मी तुम्हाला काय म्हणालो, अमेरिकेने बनवला टेलिग्राम, सॉरी, अमेरिकेने बनवला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, चॅट जीपीटी. ठीक आहे. म्हणजे आता वर्ल्डमध्ये जे सुद्धा टॉपला जे प्लॅटफॉर्म जे सर्व आहेत ते अदर कंट्रीज आहेत. हम्म? जसं तर आपण सुद्धा बऱ्याच प्रमाणात म्हणजे काय पुऱ्या वर्ल्डमध्ये प्लॅटफॉर्म टॉपला आहेत. हे कुणी बनवले? अमेरिकेने, चीन, रूस, स्वीडन या कंट्रीने. आपल्या कंट्रीमध्ये काय बनवलं गेलं? ड्रीम इलेव्हन. काय म्हणतो बघा, आपल्या कंट्रीमध्ये बनवलं गेलं ड्रीम इलेव्हन. जंगली रमी पे आओ ना महाराज आपल्या इंडियाचा ॲप आहे. रमी सर्कल आपल्या इंडियाचं ॲप आहे. ड्रीम इलेव्हन आपल्या इंडियाचं ॲप आहे. ठीक आहे. तुम्ही या हे ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये पैसे लावा, रातोरात तुम्ही करोडपती हो. हे आपल्या इंडियाचे ॲप आहेत आपले. आणि बाहेरचे देश जसे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम भरपूर प्रमाणात लोक याच्यामध्ये म्हणजे हे आहेत. बरेच लोकांनी याच्यामध्ये तरक्की केली. ठीक आहे. तुम्ही आता एक्झाम्पल बघतायच दिवसेंदिवस. काही काही लोक झिरो मधून हिरो झालेले आहेत या प्लॅटफॉर्मचा वापर करून. बाकीचं मी काय बोलणार नाही, कारण 24 घंट्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे न्यूज वगैरे येऊन जातेच कोणाबद्दल तरी. आपल्या देशाचं काय? आपल्या देशामध्ये काय? ड्रीम इलेव्हन. टीम बनवा, पैसे लावा, 100 लावा, 100चे 500 भेटतील, करोड भेटतील, लाख भेटतील, रातोरात तुम्ही करोडपती व्हा. जंगली रमी पे आओ ना महाराज. असलं नसलेलं सगळं घरदार सुद्धा तुम्ही विकून त्याच्यामध्ये जंगली रमीमध्ये भाग घ्यायचा. हे आपल्या इंडियाचं भविष्य. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुमचा लक नाही बसला, ड्रीम इलेव्हन, चॅट जीपीटी, सॉरी, ड्रीम इलेव्हन, रमी सर्कल, जंगली रमी ह्याच्यामध्ये नाही जर हे काय झालं, तर मोबाईलमध्ये एक ॲस्ट्रोटॉक म्हणून एक ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही भविष्य बघा. म्हणजे तुमचं वर्तमान सुद्धा गेलं, तुमचं भविष्य सुद्धा गेलं, तुमचं भूतकाळ सुद्धा गेलं. म्हणजे कसे धंद्याला लावणारे ॲप्लिकेशन आपल्या इंडियामध्ये, म्हणजे लोकांना कसे चुत्या बनवायचं, कसं त्यांना धंद्याला लावायचं, कसे त्यांचे सगळे अधोगतीला लावायचं, सगळं घरदार कसं रस्त्यावर आलं पाहिजे, हे आपल्या इंडियाचे ॲप्लिकेशन आहेत. म्हणजे मी भारताचा नागरिक आहे, मी काय माझ्या देशाची बदनामी करणार नाही. माझ्या देशाचा मला अभिमान आहे. आय एम इंडियन सिटीजन, आय लव्ह माय इंडिया, आय प्राऊड माय इंडियन सिटीजन. ठीक आहे. मला इंडियाबद्दल आत्मीयता आहे. पण हे असं का? बाहेरचे देश जर एवढे म्हणजे सर्वसामान्यांना, पूर्ण वर्ल्ड मधल्या लोकांना त्याचं काहीतरी बेनिफिट होईल असे जर ऍप्लिकेशन जर बनत असतील, आपल्या देशाचं काय? ह्या ऍप्लिकेशनच्या नादामुळे लोकांनी आपल्या जमिनी विकल्या, घरं विकली. म्हणजे किती भरमिष्ट करून टाकतात बघा. हे ऍप्लिकेशन एवढे खतरनाक आहे. जंगली रमी पे आओ ना महाराज किती म्हणजे टीव्हीला वगैरे तुम्ही ऍड बघता, मोबाईल ऍड बघता. म्हणजे पूर्ण सापडा सापच होतो ना त्या लोकांचा, जो जंगली रमीवरती ड्रीम इलेव्हन लाईन. लोकांना कितीतरी लोक सांगत असतात की नका करू, हे करू नका. पण लोकांचं एक माइंडसेटच त्या प्रकारचं झालेलं आहे. त्यावरून ते करणार म्हणजे करणारच. हे सर्व जरी नाही झाले तरी ॲस्ट्रोटॉक ॲपला डाउनलोड करून त्याच्यामध्ये भविष्य बघा. म्हणजे जे आपलं डेलीचं रुटीन स्वतः विसरून आपण काय करू, भविष्य बघत बसतो. किंवा मला आज हे होईल, मला ते होईल. तर हे सर्व मित्रांनो बंद करा. बाहेरच्या कंट्रीचं काहीतरी थोडंसं ज्ञान घ्या, नॉलेज घ्या. ठीक आहे. असले फालतू कुठले तरी ऍप्लिकेशनच्या नात्याला पण आपल्या आयुष्याचं राख रांगोळी करून घेऊ नका. मेहनतीचा कष्टाचा पैसा आहे. ठीक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. ठीक आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.